12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आतापर्यंत आपण युनिट नंबर 8 मध्ये 1 ते 18 प्रॉब्लेम आपण पूर्ण केला आहे आणि 19 नंबर प्रॉब्लेम मध्ये असणारे जे ॲडजस्टमेंट्स आहेत त्या ॲडजस्टमेंटच्या संबंधित सुद्धा आपण लेक्चर घेतलेला आहे. तर आज आपण प्रॉब्लेम नंबर 19 हे आपण सॉल्व करणार आहोत. तर 19 नंबर प्रॉब्लेम मध्ये बघा काय काय इन्फॉर्मेशन्स आहेत. विराज आणि धीरज हे पार्टनर्स आहेत. रेशो आहे 3:2. येस. तर माहिती बघा काय दिले. पहिलं ओपनिंग स्टॉक आहे किती 36,000. पुढे घेतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किती 36,000. त्यानंतर कॅपिटल बॅलन्सेस आहे. पुढे घेतो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. तर विराज किती आहे 1,60,000 आणि धीरज किती आहे 80,000. येस. केलं कॅपिटल बॅलन्स. आणि पहिल्यांदा काय आहे 19 नंबर प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट आलेला आहे. तर करंट अकाउंट्स मला माहिती लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. तर करंट अकाउंट्स मध्ये बघा विराज कुठल्या साइडला अमाउंट आहे क्रेडिट साइडला अमाउंट आहे. तर आपण विराजचा क्रेडिट साइडला आपण लिहिणार आहोत करंट अकाउंटच्या क्रेडिटला 8,000 आणि धीरज डॅश आणि धीरजचं करंट अकाउंट बॅलन्स डेबिटला आहे. तर आपण डेबिट साइडला धीरजला किती 4,000 रुपये आपण लिहिणार आहोत. येस. विराज डॅश करायचा आणि धीरजला किती धीरजला किती आहे 4,000 रुपये हे डेबिट बॅलन्स आहे. तर अशा पद्धतीने का असणार की आपण करंट अकाउंट बॅलन्स एकाचा क्रेडिटला आणि एकाचा डेबिटला आपण ट्रान्सफर केला आहे. तर पुढे बघा परचेजेस आहे किती 1,00,000 रुपये परचेजेस. पुढे घेतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला इनर लिहा. येस. इनर कॉलम मध्ये 1,00,000 रुपये. त्यानंतर सेल्स आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 2,08,000 रुपये. येस. 2,08,000 रुपये इनर कॉलम मध्ये घ्या. त्यानंतर डेटर्स आहे तो घेतो आपण बॅलन्स शीटच्या असेटला. इनर द अमाउंट्स डेटर्सची अमाउंट किती आहे 1,73,500. किती 1,73,500. त्यातला मायनस काय करा आरडीडी. येस. मायनस आरडीडी. नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स आहे. पुढे घेतो आपण लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स किती आहेत बघा 41,800. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला 41,800 रुपये आपण घेणार आहोत. त्यानंतर बिल्स रिसिवेबल पुढे घेतो आपण असेटला घेतो आपण बिल्स रिसिवेबल असेटला किती अमाउंट बघा 47,000 आउटला घ्या 47,000 रुपये. पुन्हा बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण बिल्स रिसिवेबल घेतलेला आहे. त्यानंतर बिल्स पेएबल अमाउंट आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बिल्स पेएबल किती 21,000 रुपये आहे आउटला घ्या. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बिल्स पेएबल 21,000. त्यानंतर कमिशन आहे काय कमिशन्स आहे किती 2,800. घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2,800 रुपये. नेक्स्ट आहे कमिशन नंतर वेजेस आहे. तर वेजेस पुढे ना ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेस किती आहेत बघा 1,760 रुपये. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सॅलरीज प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला
सॅलरीज प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिटला किती 3000 रुपये अमाउंट आहे. त्यानंतर फर्निचर आणि प्लांट अँड मशिनरी. येस, तर आपण पुढे येतो बॅलन्स शीटच्या असेटला. फर्निचर वर किती अमाउंट आहे. फर्निचर्स अमाउंट किती आहे 25,000 रुपये आहे. तेव्हा डेकोरेशन नाही आहे, डायरेक्ट आपण आउटपुट घेतलं तर चालतं. 25,000 रुपये अमाउंट आहे. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी आहे. प्लांट अँड मशिनरी किती अमाउंट आहे बघा 63,000 रुपये अमाउंट आहे इनर रिना. त्यानंतर आपण काय करणार आहोत त्यातनं बॅलन्स शीटच्या असेटला लेस डेप्रिसिएशन लिहा. लेस डेप्रिसिएशन. त्यानंतर आहे आरडीडी दिलेला आहे. आरडीडी घेतो आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता बघा आरडीडी च्या बद्दल ऍडजस्टमेंट नंबर किती सांगितलेला आहे. आरडीडी च्या बद्दल ऍडजस्टमेंट नंबर किती सांगितले 5 नंबर ऍडजस्टमेंट सांगितलेला आहे. तर बघा आरडीडी काय असणार आहे. पहिल्यांदा आपण बॅड डेट्स घेणार आहोत. 2 बॅड डेट्स प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला किती दिले बघा बॅड डेट्स दिलेले आहेत. पुढे 500 रुपये बॅड डेट्स दिलेले आहेत. त्यात आपण आरडीडी न्यू 500 रुपये बॅड डेट्स मध्ये आरडीडी न्यू म्हणजे ऍडजस्टमेंट नंबर 5 ला अमाउंट दिलेला आहे. तर त्याबद्दल माहिती तुम्हाला लास्ट लेक्चर्स मध्ये सांगितलेला आहे. तर आरडीडी न्यू किती 3000 रुपये अमाउंट आहे. या दोन्हीची बेरीज 3500 रुपये येतं. आणि त्यात आपण काय मायनस करणार आहोत आरडी ओल्ड जे वरती दिले बघा किती आहे आरडी ओल्ड 1000 रुपये अमाउंट आहे. तर 3500 मधनं 1000 गेले तर आउटपुट किती 2500 रुपये येणार आहे. येस, त्यानंतर जे ऍडजस्टमेंट नंबर 5 ला आरडी आहे येस ती आरडी घेणार आपण बॅलन्स शीटच्या डेटर्स मध्ये आपण मायनस करणार आहोत. 1,73,500 मायनस 3000 किती येतं 1,70,500 रुपये येतं. किती आउटपुटला डेटरची अमाउंट 1,73,500 मधनं आरडीडी न्यू 3000 मायनस केलं तर आउटपुटला 1,70,500 रुपये येणार आहे. येस, नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट. बघा इन्व्हेस्टमेंट आपण कुठे घेतो बॅलन्स शीटच्या असेटला आपण घेतलं जातं. इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या असेटला किती अमाउंट आहे इन्व्हेस्टमेंट्स 10,500 रुपये. आउटपुटला घ्या बॅलन्स शीटच्या असेटला 10,500 रुपये. त्यानंतर लोन्स अँड ऍडव्हान्स म्हणजे आपण लोन्स अँड ऍडव्हान्स दिलेले आहे म्हणजे आपण दुसऱ्यांना अमाउंट दिलेली आहे तेव्हा ते असेट येतं. जर आपण घेतला असेल तर ते लायबिलिटी साइडला येतं. पण गिवन म्हणजे काय आपण इथं ऍडव्हान्स किंवा लोन्स आपण दुसऱ्यांना दिलेला आहे तेव्हा ते असेटला येतं. लोन्स अँड ऍडव्हान्स किती दिले बघा आपण दुसऱ्यांना 35,240 रुपये दिलेले आहे. 35,240 रुपये दिलेले आहे बॅलन्स शीटच्या असेटला. त्यानंतर इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स कुठे घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. काय घेणार आपण इनर कॉलम मध्ये आपण घेणार आहोत. इन्शुरन्सला ऍडजस्टमेंट आहे 2,500 इनर. त्यातनं ऍडजस्टमेंट नंबर किती आहे बघा ऍडजस्टमेंट नंबर 6 आहे. प्रीपेड आपण मायनस करणार आहोत. प्रीपेड किती 500 रुपये. येस, तर 2,500 मधनं 500 गेले किती येतात आउटला 2,000 रुपये अमाउंट येणार आहे. येस, नेक्स्ट आहे ऍडजस्टमेंट प्रीपेड इन्शुरन्स दुसरा इफेक्ट पुढे घेतो आपण
बॅलन्स शीटच्या असेटला आपण घेणार आहोत प्रीपेड इन्शुरन्स. बॅलन्स शीटच्या असेटला प्रीपेड इन्शुरन्स किती आउटर कॉलम मध्ये 500 रुपये येणार आहे. नेक्स्ट आहे बॅड डेट्स आपण ऑलरेडी घेतलेला आहोत. त्यानंतर 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. बघा एक नवीन ॲडजस्टमेंट आलेला आहे. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स बद्दल सुद्धा माहिती आपण लास्ट लेक्चर्स मध्ये बघितलेला आहोत. हा एक प्रकारचा इन्व्हेस्टमेंट आहे. तर आपण पुढे घेणार आहोत की बॅलन्स शीटच्या आपण असेटला आपण घेणार आहोत. तर बॅलन्स शीटच्या असेट्स आहे का 12% गव्हर्नमेंट बॉन्ड इनर कॉलम मध्ये आपण घेणार आहोत किती 15,000 रुपये. 15,000 रुपये आपण घेणार आहोत. त्यात प्लस काय करणार आपण इंटरेस्ट. येस इंटरेस्ट आपण प्लस करणार आहोत. तर बघा इंटरेस्ट म्हणजे काय असणार आहे आपण जे 15,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे व आपण गुंतवणूक केलेली आहे त्यावर तुम्हाला तिकडे किती इंटरेस्ट मिळणार आहे 12% हे इंटरेस्ट तुम्हाला मिळणार आहे. तर हे किती महिन्यात काढणार आहोत आपण 1 जानेवारी 2019 पासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेला तर 3 महिन्याचा आपण इंटरेस्ट इथं काढणार आहोत. तर इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट वरती मिळतं व तुम्हाला मिळणार आहे म्हणजे काय इन्कम आहे. तर आपण इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. तर अमाउंट किती आहे बघा 15,000. टक्केवारी किती आहे 12%. किती महिने 3 महिने 312. एस किती येतं 450 रुपये अमाउंट येणार आहे. किती 450. एस तर त्यानंतर आपण बॅलन्स शीटला 15,000 मध्ये 450 ऍड करणार आहोत आणि आउटपुटला 15,450 अशा पद्धतीने आपण गव्हर्नमेंट बॉन्ड आपण दाखवणार आहोत. येस तर हे अशा पद्धतीने काय असणार आहे आपण सर्व इन्फॉर्मेशन आपण ट्रान्सफर केलेला आहे. आता ऍडजस्टमेंट्स काय काय असणार आहे क्लोजिंग स्टॉक आहे. पुढे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला किती आहे 38,000. त्यानंतर असेटला क्लोजिंग स्टॉक किती 38,000. येस 38,000 क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या असेटला. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट बघा विराजला किती सॅलरी मिळणार आहे 6,000. तर बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू विराज सॅलरी किती आहे 6,000 रुपये आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर काय असणार आहे धीरज कमिशन. धीरज कमिशन किती सांगितले 3% सांगितलेलं आहे याच्यावरती सेलच्या अमाउंट वरती. तर सेलची अमाउंट किती आहे 2,08,000 इंटू 300. कारण की रिटर्न्स नाही आहे तर आपण 2,08,000 आपण नेट सेल्स असं गृहीत धरणार आहोत. त्याबद्दल सुद्धा माहिती आपण लास्ट लेक्चर्स मध्ये बघितलेला आहे. तर बघा किती येतं कमिशन्स किती येणार आहे 6,240 रुपये अमाउंट येणार आहे. किती 6,240. 6,240 रुपये काय येतं हे 3% ना कुणाच कमिशन येणार आहे धीरज कमिशन येणार आहे. तर सॅलरी किती आहे विराजचं 6,000. आता आपण हेच कुठे घेणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट का न घेता करंट अकाउंटला आपण घेणार आहोत. तर काय सॅलरी विराज 6,000 डॅश बाय कमिशन विराज डॅश आणि धीरज किती 6,240. तर आपण पहिलं प्रॉफिट लॉस अकाउंट घेतला त्यानंतर आपण
पार्टनर्स करंट अकाउंटला आपण घेतलेला आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट्स बघा. ऍडजस्टमेंट नंबर 3 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. येस, पुढे घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर बघा पहिलं कोण आहे विराज. किती आहे कॅपिटल अमाउंट. तर आपण कॅपिटल अमाउंट वरती काढतो 1,60,000 इंटू टक्केवारी किती आहे 5%. किती येतं बघा 1,60,000 वरती 5% ना 8,000 रुपये येतं. त्यानंतर धीरज 80,000 इंटू 5% किती येतं 4,000 रुपये अमाऊंट येणार आहे. तर त्या दोन्हीची बेरीज किती 12,000 रुपये अमाऊंट येतं. हेच इंटरेस्ट कॅपिटल 12,000. हेच मिळणार आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेणार बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8,000 आणि 4,000. येस, तर आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला घेतलेला आहे. नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन आपण काढणार आहोत. डेप्रिसिएशन कुठे घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत. तर बघा टू डेप्रिसिएशन त्यात प्लांट अँड मशिनरी किती आहे बघा प्लांट अँड मशिनरीची अमाउंट. प्लांट अँड मशिनरीची अमाउंट सांगितलेलं आहे 63,000 रुपये अमाउंट आहे. 63,000 वरती किती टक्के सांगितलेलं आहे 5% अमाउंट सांगितलेलं आहे. किती येतं 63,000 वरती बघा 3,150 रुपये डेप्रिसिएशन येतं. किती 3,150 रुपये येतं. तेच आपण काय करणार आहोत बॅलन्स शीटच्या असेटला आपण प्लांट अँड मशिनरी करता किती 3,150 रुपये मायनस आपण करणार आहोत. तर किती येतं 59,850 रुपये येणार आहे. किती 59,850 रुपये प्लांट अँड मशिनरीची अमाउंट ही आउटला येणार आहे. येस, तर अशा पद्धतीने डेप्रिसिएशन आहे. 5 नंबर ऍडजस्टमेंट आपण बघितलेला आहे कारण की ते ऑलरेडी आहे काल पण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स सुद्धा आपण हे पूर्ण केलं आहे. येस, तर हे अशा पद्धतीने का असणार की आपण सर्व काय असणार की आपण अकाउंट ट्रान्सफर केलेलं आहे. येस, तर ट्रान्सफर केल्यानंतर आता आपण क्लोज करणार आहात. तुम्ही आन्सर काढून क्लोज करत असताना सगळ्यात मेन एक मेन सूचना काय असेल की पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज करत असताना की सगळ्यात पहिल्यांदा काय असेल बघा की कुठल्या साइडला अमाउंट जास्त आहे हे पहिल्यांदा काय असणार की तुम्ही व्हेरीफाय करा. मे बी अमाउंट काय वेळा डेबिटला पण असू शकता आणि काय क्रेडिटला पण असू शकता. त्या करंट अकाउंटला पहिल्यांदा चेक करा की कुठल्या साइडला अमाउंट जास्त आहे आणि ज्या साइडला जास्त असेल त्या साइडची बेरीज करून जी कमी असेल ती वजा करा आणि त्या साइडला फरक येणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा हाय जसा अमाउंट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेणार आहोत आणि ह्यातला जे फरक येईल पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये जो फरक येईल ते सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येईल किंवा असेट साइडला दोन्ही साइडला येण्याची शक्यता असते. तर हे अशा पद्धतीने का असणार की आपण सर्व माहिती प्रॉब्लेम नंबर 19 आपण ट्रान्सफर केलेला आहोत. तर सर्व विद्यार्थी का असणार की हे आपल्या अकाउंटच्या नोटबुक मध्ये आजच का असणार की हे सॉल्व्ह करून तुम्हाला पाठवायचं आहे. येस, तर आतापर्यंत 1 ते 19 प्रॉब्लेम आपण पूर्ण केला आहे. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जे आधीच लेक्चर आपण पाठवलेलं आहे 19 नंबरची जी ऍडजस्टमेंटची माहिती आणि आजचं लेक्चर हे दोन्ही एकत्र लेक्चर तुम्ही व्यवस्थितपणे बघितल्यानंतर मग काय करा तुम्ही प्रॉब्लेम नंबर 19 सॉल्व्ह करा. येस, तर अशा पद्धतीने हा आजचा लेक्चर आहे. थँक्यू व्हेरी मच.